डुगडुगी आम्हाला काय काय भेटलं हे बघ. मला पण शाळेत जायचंय ग, पण माझ्याकडे ड्रेस नाही आहे ना. श्रुती, त्या कपड्यांचं काय करणार ग? आता मी शाळेत जाणार. शाळेत तू? जर तू शाळेत गेली तर कचरा कोण उचलणार? चल, तुझं तर काहीतरीच. तुला नाही सापडलं ना ड्रेस म्हणून मी तर जाणार बाबा शाळेत. जायत तू शाळेत, आली मोठी शाळेत जाणार. शाळेत जाऊन काही मास्तरी होणार आहे? हो, मी मास्तरी नाही, मी कलेक्टर होणार आहे. जा बाई जा.
काय आणलं ग? मला शाळेचा ड्रेस भेटला. तुला काय हे धंदे करायला पाठवलं काय? हे कशाला कचरा गोळा करून आणला तू? अगं आई मी शाळेत जाईल ना. शाळेत आणि तू कचरा घ्यायचा बाग गोळा करायला काय? ठेव तिकडा. अगं पण आई ऐक ना माझं. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही? फेक तो तिकडा. काय गे काय आहे तुझ्या हातात हे? हा? शाळेचे कपडे. शाळेचे कपडे? शाळेचे कपडे? तुला काय शाळेत जायचं आता? आणि भांगार कोणचा बाप गोळा करेन का? कचऱ्यात सापडली मला. शिकून कोणाचं भलं झालंय तर तुझं होणार आहे? हा? जाय आपापल्या कामाला लाग. भंगार गोळा कर वय. नाही ना आबा मला शाळेत जायचंय. नाही ना मी शाळेत जाऊन आबा नोकरीला लागून खूप पैसे कमवाल. मग आता तू काय पैसे नाही कमीत? हा? त्या नोकरीपेक्षा जास्त कमवती तू भंगार मध्ये. 1000 रुपये रोज कमवती तू. त्या नोकरीवाल्यांची लायकी आहे का आपल्या पुढं? नाही आबा मला शिकून ना कलेक्टर व्हायचंय. कलेक्टर? तुला कलेक्टर व्हायचंय? हा? आपली ऐपत आहे का? का ग? फेक ते कपडे घालतात चुलीत वय नेऊन. आपली गोणी घेऊन जा भंगार गोळा करून आण. निघ. आई बोल आता काय म्हणती? आई मला शिकायचंय ना ग. तुला माहिती मी जर खूप शिकले ना तर मी ना असा मोठा बंगला घेईन आणि त्याच्यात ना तू आणि मी ना राहायला जाऊ. तू किती मोठा बंगला बांध, तिथं येऊन बाप दारूच पिणार आहे. आपल्याला पैसेच लागतं ना तर मी सकाळी लवकर कचरा उचलायला जाईल. नंतर शाळेत जाईल. शाळेतून जाऊन परत आले पुन्हा कचरा उचलायला जाईल. आपल्याला पैसे पण भेटतील आणि मला शाळा पण शिकायला भेटेल. आपली पहिली पिढी पण कचरा वेचण्यामध्येच गेली आहे आणि आताची पण पिढी कचरा वेचण्यामध्येच जाणार आहे. कळालं का तुला? नाही मला शाळेतच जायचंय. तुला ना जे करायचं ना ते कर जाय. मी जाणार शाळेत जाणार.
ए पुरी कुठं चालली काय करते हा ए पुरी काय करतेस इथं काय नाही काका. बोल खरं बोल चोरी करायला आली होतीस नाही तर तू तुझ्यासारख्या भामट्यांना चांगलं ओळखतो मी कळलं ना नाही मी चोर नाहीये. मी चोरी करायला नाही आले. चोरी करायला आली नव्हतीस ना मग कशाला आली होतीस काका मला शाळेत शिकायचं हो. माझी खूप इच्छा आहे शाळेत शिकायची. शाळेत शिकायचं तुझा अवतार बघितला का अवतार काय तो ड्रेस आणि काय तू आणि म्हणे शाळेत शिकायला यायचं होतं म्हणे हा काही बोलतीस तू पण काका माझ्याकडे आहे ना शाळेचे कपडे. ते बघा मी पण जाईल शाळेत. अगं तू काय बोलती ती शाळा बघ तुझा ड्रेस बघ काही बोलती तू हा तुझ्याकडे कुठून आला शाळेचा ड्रेस मग काय करायला पाहिजे काका. हे बघ बाळ तुला या जर शाळेमध्ये शिकायचं असेल तर तुला पहिल्यांदी या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यावी लागेल तुला एक छान प्रवेश देतील प्रवेश दिल्यानंतर तुला एक कार्ड देतील आणि मग तू या शाळेमध्ये शिकायला तुला परवानगी मिळेल हा आणि मग तुला छान छान पुस्तकं मिळतील बेंच मिळेल तुला छान छान शिक्षक मिळतील तुला आणि मग तुला ते शिकवतील हा म्हणजे म्हणजे कसं. अच्छा म्हणजे तुला या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची म्हणजे तुला या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे मग त्यासाठी तुला तुझ्या आई बाबांबरोबर यावं लागेल मग ते आई बाबा तुला या शाळेमध्ये घेऊन येतील आणि ते सगळे शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटतील आणि मग ते सांगतील या मुलीचं शाळेमध्ये नाव नोंदवायचं आहे आणि मग ते तुझं या शाळेमध्ये नाव नोंदवून घेतील आणि नाव नोंदलं की तुझी या शाळेमध्ये ऍडमिशन झाली आणि ऍडमिशन साठी पैसे लागतात ते आहे का तुझ्याकडे आता तुला पहिल्यांदी पैशाची व्यवस्था करावी लागेल आणि ती झाली तरच तू या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकशील कळलं जा हा आजच्या पैशाचं काय केलं का घरामध्ये पिठाचा एक कण नव्हता पाहिलं ना तुम्ही मी गहू आणले म्हणून. ए हे मला काही सांगू नको पैसे कुठे दाखव अहो तुम्हाला कोणत्या भाषेत समजवू मी माझ्याकडे आज 1 रुपया राहिला नाहीये. मला 10 रुपयाला पैसे नाही पैसे दे सांगितलं ना तुम्हाला एकदा माझ्याकडे 1 रुपया पण नाहीये. तू माझ्या पुढे बडबड करतेस हा माझ्या पुढे आवाज चढवते मारा ना जेव्हा कर्जवाले दारात येऊन उभे राहता ना तेव्हा मला पुढे करता आणि मागच्या दाराने पळून जाता. पोरगी उन्हातानामध्ये कचरा गोळा करत हिंडते तिचं तुम्हाला काही नाही वाटत. ए तू मला जास्त शहाणपणा शिकवू नको पोर माझी आहे ती कुठे आहे ती बोलो तिला श्रुती ए श्रुती इकडे श्रुती कान फुटले का तुझे ए श्रुती कुठे आहे तू काय बाबा. आजच्या गल्ल्याचं काय सांगितल्याशिवाय देता येत नाही अगं तुझ्याशी बोलतोय आजच्या गल्ल्याचं काय आणलेत बाबा आजचे. हे घे बाबा. अरे वा
आज तर चांगली कमाई झाली. असेच कमवायचे हा. हे 600 उद्यापासून 1000 रुपये आणायचे. काय उद्यापासून 1000 रुपये समजलं. समजा. पण बाबा मला पुस्तकं घ्यायची होते. काय बोललीस. शाळेची पुस्तक एक लावून देईन मुस्करात. चल निघ. बघ आज 600 रुपये कमवले, उद्या 1000 रुपये कमवशील. शाळेत जर गेली तर मास्तर आणून देणार का पैसे मला. चल निघ.